काही मंडळांच्या माध्यमातून आपण प्रेरणा घेणं गरजेचं आहे. आपण फक्त भजन करतो आणि हे भजन करत असताना हरिनाम घेतो, काही लोक येतात जातात आपल्याला मिळतात, पण ही संस्कृती टिकवत असताना त्याबरोबर आपण काय काय केलं पाहिजे हे काही मंडळं यांनी खूप अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन त्यांनी केलेलं असतं. काही लोक रक्तदान शिबिरं घेतात, कोणी विद्यार्थी सत्कार घेतात, कोणाला मदत करतात, तर त्यातीलच हे एक मंडळ. तर मी विनंती करतो निखिल महाराजांना की आपण त्यांच्या संदर्भातला हा छोटासा आम्ही केलेला प्रयत्न सर्वांसमोर दाखवण्याचा. आवाज द्या जरा. भक्ती, समाजकार्य आणि उत्तम संघटन कौशल्य याचा सुंदर संगम म्हणजे श्री समर्थ कृपा भजन मंडळ नालासोपारा. हबप अरविंद मोरे महाराज यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली या मंडळाने भजन कीर्तन परंपरेचा प्रसार करत समाज प्रबोधन आणि सांस्कृतिक कार्यातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. रेल्वे प्रवासातून सुरू झालेल्या भजन परंपरेला व्यापक रूप देत या मंडळाने रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा अत्यंत भव्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित केल्या. या स्पर्धांमुळे अनेक नवोदित गायक वादकांना व्यासपीठ मिळाले आणि भक्तीचा सुरेल नाद अधिक दूरवर पोहोचला. त्यांच्या पुढाकारातून नामवंत कीर्तनकारांचे कीर्तनही आयोजित करण्यात आले, ज्यामुळे परिसरात भक्ती, संस्कार आणि आध्यात्मिकतेचा सुंदर उत्सव रंगला. मंडळाच्या समाजकार्य, सांस्कृतिक उपक्रम आणि लोकांना एकत्र आणण्याच्या कार्याची दखल घेत त्यांना विविध समाजकार्य आणि सामाजिक प्रेरणा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. श्री समर्थ कृपा भजन मंडळ म्हणजे भक्ती, सेवा आणि समाज जागृतीचा प्रेरणादायी दीपस्तंभ. जोरदार टाळ्या वाजूया या भजन मंडळासाठी, कारण खरोखर आषाढी वारी असेल आणि आपण सर्वांनी पाहिलंय की इंदोरीकर महाराजांना आणून कीर्तन करणं ही म्हणजे आपण बोलतो ना एडागवाळाचं काम नाही. खूप सुंदर पद्धतीचं नियोजनबद्ध असं हे मंडळ काम करतंय. जोरदार टाळ्या वाजूया आणि त्यांना मी विनंती करतोय की आपण या सेवेसाठी इथं यायचंय. निखिल. या रेल्वे प्रवासी भजन मंडळाचे मुख्य गायक जे आहेत कुमार स्वप्नील कारकर, त्याचप्रमाणे वादक आहेत प्रवीण मावले, चकवादक श्रावण सावंत, गौरव सावंत, जनार्दन शिंदे, अरविंद मोरे, राजूदादा पगाडे, महेंद्र मोरे, प्रणव लबाडे, सुनील पांढरे हे त्यांना साथ देणार आहेत. या मंडळासाठी आपल्या मंडळाकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हॅलो 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 चेक हॅलो 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 हो हो अलंकापुरी
पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाठविता महापुण्यराशी नमस्कार माझा माऊली ज्ञानेश्वराशी पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठू पंढरीनाथ भगवान हरि जय जय राम राम कृष्ण हरि 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 राजा राम राजा राम राम कृष्ण हरी राजा राम राजा राम राम कृष्ण हरि राजा राम राजा राम राम कृष्ण हरि राजा राम राजा राम राम कृष्ण हरी हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि सावळे राम राम कृष्ण हरी सावळे राम राम कृष्ण हरि सावळे राम राम कृष्ण हरि गोवर्धन गिरिधारी मुरारी राजा राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी राजा राम राम कृष्ण हरि राजा राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण धन्याजी दीन संत दर्शनाचा धन्याजी दीन संत दर्शनाचा धन्याजी दीन संत दर्शनाचा धन्याजी दीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा अनंत जन्मीचा
जन्मीचा क्षीण गेला मज वाटे त्याची आलिंगन द्यावे मज वाटे त्याची आलिंगन द्यावे मज वाटे त्याची आलिंगन द्यावे कदा न सोडावे कदा न सोडावे कदा न सोडावे कदा न सोडावे चरण त्यांचे मज वाटे त्याची आलिंगन द्यावे मज वाटे त्याची आलिंगन द्यावे मज वाटे त्याची आलिंगन द्यावे त्रिविध तापाची साली बोलवन त्रिविध तपाची झाली बोळवण त्रिविध तपाची झाली बोळवण देखिला चरण वैष्णवांचे देखिला चरण वैष्णवाचे देखिला चरण वैष्णवाचे देखिला चरण वैष्णवांचे मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे एका जनार्दनी घडू त्यांचा संग एका जनार्दनी घडो 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 त्यांचा संग न व्हावा वियोग माझ्या चित्ता 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 मज वाट त्यासी आलिंगन द्यावे मज वाट त्यासी आलिंगन द्यावे मज वाट त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे कदा न सोडावे चरण त्याचे मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे आलिंगन द्यावे आलिंगन द्यावे माझा कृष्ण देखिला का माझा कृष्ण देखिला का ग कुणीतरी सांगा गे सांगा माझा
का ग कुणीतरी सांगा ग सांगा माझा कृष्ण देखिला का ग कोणीतरी सांगा ग सांगा माझा कृष्ण देखिला का ग कोणीतरी सांगा ग सांगा हाती घेऊन या फुला अंगणी रांगताले मुला होते सारवित तुला कैसी पडली मुल माझा कृष्ण देखिला का ग कोणीतरी सांगा ग सांगा माझा कृष्ण देखिला का ग कोणीतरी सांगा ग सांगा माता शोभी पिंपळ पान मेघवर्ण ऐसा जाण मेघवर्ण ऐसा जाण मेघवर्ण ऐसा जाण त्याला म्हणती श्री भगवान 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 योगी दान विश्रांती माझा कृष्ण देखिला का ग कोणीतरी सांगा ग सांगा माझा कृष्ण देखिला का ग कोणीतरी सांगा ग सांगा संगे घेऊन गोपाळ बाळ केले आळू माळ बाळ खेळे आळू माळ बाळ खेळे आळू माळ पायी बोलला रे जळाले पायी बोलला रे जळाले आई बोलाले जळाले आई बोलाले जळाले पायी बोलला रे जळाले गळा माळ वैजंती माझा कृष्ण देखिला का ग कोणीतरी सांगा ग सांगा माझा कृष्ण देखिला का ग कोणीतरी सांगा ग सांगा एका जनार्दनी माय एका जनार्दनी माय एका जनार्दनी माय एका जनार्दनी माय घरोघरान प्रती जाय घरोघरान प्रती जाय घरोघरा प्रती जाय घरोघरा प्रती जाय कृष्णा जाणावे ते काय कृष्णा जाणावे ते काय कृष्ण जाणावे ते काय कृष्ण जाणावे ते काय कृष्णा जाणावे ते काय कुणीतरी सांगा की सांगा माझा कृष्ण देखिला का ग कोणीतरी सांगा ग सांगा कृष्ण देखिला का ग कोणीतरी सांगा ग सांगा हाती घेऊन या मुला अंगणी रांगताले मुला होते सारवित तुला कैसी पडली मुला माझा कृष्ण देखिला का ग कोणीतरी सांगा ग सांगा कृष्ण देखिला का ग कोणीतरी सांगा ग सांगा सांगा ग सांगा सांगा ग सांगा की जय माझा कृष्ण देखिला काय खरोखर कृष्णाच्या रूपात आज हे सर्व जे भजन आहे हे आम्ही पाहतोय. धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण गेला. आणि खरोखर हे अशी भजनं ऐकल्यानंतर आपला जो क्षीण आहे ताण आहे हा नक्कीच गेल्यासारखा वाटतोय. मी विनंती करतोय सन्माननीय परीक्षकांना की आपण या मंडळाला मार्गदर्शन करायचंय. वा वा छान माहोल केला. माझा कृष्ण देखिला काय कुणीतरी सांगा गे सांगा. वा वा. बागडेबुवा म्हणायचे. बागडेबुवांची एक चाल आहे बघा तुम्हाला म्हणून दाखवतो. थोडा आवाज येता का? जर थोडासा आवाज द्या. माझा कृष्ण देखिला काय माझा
कृष्ण देखिला काय कुणीतरी सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा. आमच्या गुरुवर्यांचं आहे. छान झालं एकंदरीत. धन्यवाद महाराज. जोरदार टाळ्या वाजूया या भजन मंडळासाठी. या भजन मंडळाचा सन्मान घेण्यासाठी मी सन्माननीय संत तुकाराम महाराज रेल्वे प्रवासी भजन मंडळाचे सभासद श्रीवत्सव सुजाता सुरेश खांबे यांना विनंती करतो की या मंडळाचा सन्मान घ्यायचा आहे. एक सूचना आहे सर्व महिलांना की आपण एक 20 मिनिटामध्ये जेवून यायचं आहे. फक्त महिलांसाठी आपण जेवणाची व्यवस्था सुरू केलेली आहे, कारण या 20 मिनिटामध्ये ही 2 भजनं संपतील तोपर्यंत तुम्हाला त्यानंतर तुम्हाला इथं महिलांचा हळदी कुंकू सुरू होणार आहे. तरी कृपया 20 मिनिटांच्या वरती जास्त वेळ घेऊ नका. महिलांसाठी हळदी कुंकू 20 मिनिटानंतर सुरू करायचं आहे. आणि जे लांबून आलेले सन्माननीय ज्यांचं सादरीकरण झालेलं आहे त्यांनी देखील या महिलांच्या नंतर आपण भोजनाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी भोजनाचा लाभ घ्यायचा आहे. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठू पंढरीनाथ भगवान की जय. या मंडळाच्या वतीनं एक छोटासा सन्मान घ्यायचा आहे. कोणाची? सर्व सभासदांना विनंती आहे की कोणीही आधी जेवायला जायचं नाही. पहिला महिला वर्गांना आपण जेवण काढायचं. बरं, आपल्याला या मंडळाच्या वतीनं आपल्या भक्तिशक्ती मंडळाचा एक छोटासा सन्मान घेत आहेत. मी विनंती करतोय मोरे महाराज आहेत. मोरे महाराज ओके. मी गोपाळबुवा आपण आणि आशिष महाराज आपण यायचं आहे. आणि या विनय धाडेमावली तसेच आदरणीय अध्यक्ष आणि मोरे मावली आणि सर्व सहकारी सभासद मंडळी यांच्या वतीने काही वर्ष 22 मार्च 2026 रोजी वाशी स्थित या ठिकाणी भव्य दिव्य तिसरी भजन स्पर्धा आयोजित केलेली आहे. या आयोजित सोहळ्यासाठी रेल्वे प्रवासातील सर्व छोटे वर्ग भजन मंडळी माऊलीने या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांनी या सोहळ्यासाठी उपस्थित राहायचं आहे. या सोहळ्यासाठी सातत्याने 3 वर्ष यानंतर एक छोटासा सन्मान. 30 वर्ष मी सन्माननीय आज आपण